राजकीय द्वेषातून नेते मंडळींनी काही शेतकऱ्यांची दिशाभूल केली आणि त्यांना एमआयडीसीला विरोध करण्यास प्रवृत्त केले। त्यामुळे एमआयडीसी रद्द झाली। तरीही आपण हार मानणारे नेते नसून मंद्रुप येथेच आपण नवीन एमआयडीसी मंजूर करून उभारणार आहोत। गेल्या 10 वर्षात आपण मतदारसंघाचा विकास केला असून यापुढे तालुक्याचा विकास आपणच साधणार आहोत, अशी ग्वाही यावेळी आमदार देशमुख यांनी बोलताना दिली। मंद्रुप येथील सीतामाई तलावात उजनीचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे, त्याची पाहणी आमदार देशमुख यांनी केली। यावेळी ते बोलत होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, गौरीशंकर मेंढगुदले, नितीन रणखांबे, मुत्या वाडकर, नागनाथ मेंढगुदले, अनिल जोडमोटे, म्हाळप्पा घाले, सिद्धू सिंदखेडे, शिवराज कालदे आदी उपस्थित होते। यावेळी देशमुख म्हणाले, गेल्या 10 वर्षात आपण मतदारसंघात मजबूत रस्ते निर्माण केले आहेत, त्यामुळे दळणवळण वेगाने होत आहे। सुलभ वाहतुकीमुळे दुधाची वाहतूक सोपी झाली आहे। अनेक गावात वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन केल्याने वीज पुरवठा सुरळीत होत आहे। गावोगावी पाणी पुरवठा योजना राबवली आहे। गावात अंतर्गत रस्ते तयार केले आहेत। मतदारसंघात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। कोटगी नांदणी येथे पर्यटन स्थळ निर्माण केले आहे। वडकबाळ येथे ब्रिज कम बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे। मंद्रुप येथील सीतामाई तलावाचे सुशोभीकरण करून येथे पर्यटक स्थळ निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे। मंद्रुप येथे एमआयडीसी काही विघ्न संतोषी नेते मंडळींनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून आंदोलन करण्यास त्यांना भाग पाडले, त्यामुळे एमआयडीसी रद्द झाली। येथील बेरोजगारी कमी होण्यासाठी या भागाचा चौफेर विकास आणि आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी मंद्रुपला एमआयडीसी होणे गरजेचे आहे। यासाठी आपणच मंद्रुपला पुन्हा एकदा नव्याने एमआयडीसी मंजूर करून आणणार आहोत। शेतकऱ्यांची संमती घेऊनच नवीन एमआयडीसी उभारण्यात येईल, असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।